नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, मी संदीप कोटवळ आणि आपण पाहत आहात माझा यूट्यूब चॅनल संदीप कोटवळ. आता एकंदरीत बघा मित्रांनो, बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय HDFC बँकेमध्ये काय होणार आहे, किती खाली येणार आहे, 10 ते 11% पडलाय, आणखी खाली येणार आहे का. आणि असाच एक शेअर्स आहे मित्रांनो, पॉलीकॅब नावाचा. तो सुद्धा शेअर्स मित्रांनो जवळजवळ 20% पडलेला आहे. का पडलाय त्याची कारण आपण जाणून घेणार आहोत. आपण मित्रांनो 2 पार्टमध्ये चर्चा करूया. आपण पहिल्यांदा विचार करूया मित्रांनो, आपला पहिला विषय राहील HDFC बँक आणि दुसरा पॉलीकॅब. चर्चा चालू करूया आपण मित्रांनो पहिल्यांदा HDFCची. आता पहिल्यांदा आपण बघूया मित्रांनो, हा HDFC का पडला. त्याचं प्रमुख महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो फॉरेन गुंतवणूकदार, किंवा आपण म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये FII. आता ह्या लोकांचं काय असतं मित्रांनो, बघा बरेचसे जे काही फॉरेनचे गुंतवणूकदार असतात ना, तर हे लोक मित्रांनो लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करतात. आणि तसंही HDFC बँकेमध्ये मित्रांनो आपण जर समजा डीपली विचार केला तर त्यामध्ये फॉरेनचे गुंतवणूकदारच मित्रांनो जास्त आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, HDFC बँकेचा जो ADR आहे. आता आपण म्हणणार ADR काय आहे भानगड बाबा. तर मित्रांनो, HDFC बँकेचा शेअर्स अमेरिकन मार्केटमध्ये ट्रेड केला जातो. इन्फोसिसचा शेअर्स मित्रांनो अमेरिकन मार्केटमध्ये ट्रेड केला जातो. विप्रोचा शेअर्स तो सुद्धा ट्रेड केला जातो. टाटा मोटरचा शेअर्स तो सुद्धा ट्रेड केला जातो. तर झालं असं होतं, पहिल्यांदाच मित्रांनो HDFC बँकेचा जो आपण आता ADR म्हणतोय मी, तो त्याला साधारणतः अमेरिकन मार्केटमध्ये 10% आसपास प्रीमियम चालू होता. आणि इथे मित्रांनो HDFC बँकेचे रिझल्ट आल्यानंतर पहिल्यांदा रिझल्ट चांगलेच आलेत. पण मित्रांनो, का बँकेकडनं जी कॉमेंट्री आली, तर त्या कॉमेंट्रीमध्ये त्यांनी असं सांगितलंय, लोन ग्रोथ आमची थोडी कमी झाली, डिपॉझिट ग्रोथ पण थोडी कमी झाली, मार्जिन कमी झाले. तर मार्जिन कमी होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे. पहिली गोष्ट बघा मित्रांनो, आता आपण मागं साधारणतः बघितलं असेल, साधारणतः 6-7 महिने झाले असतील. तर मित्रांनो पहिला HDFC लिमिटेड होता आणि HDFC बँक असे 2 शेअर्स होते. आता ह्या दोघांचं मित्रांनो मर्जर झाले. म्हणजे काय झालं, तर ह्या दोन्ही कंपन्या आता एकत्र झाल्यात. पण विचार जर केला मित्रांनो, तर समजा मित्रांनो HDFC लिमिटेड काय करायची, ते जास्त करून गृहकर्ज द्यायचे. आपल्याला गृहकर्जाचे रेट माहिती आहेत मित्रांनो, 9%, 10% गृहकर्जाचे रेट आहेत. म्हणजे त्यामध्ये मार्जिन कमी आहे. आणि मित्रांनो इथे बँक जी आहे ना, तर बँक पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड, आपल्याला माहिती आहे मित्रांनो क्रेडिट कार्डवरती 24%, कधी कधी 36% व्याज आकारतात. पर्सनल लोन तर मित्रांनो 18%च्या वरतीच आहे पर्सनल लोन. म्हणजे मित्रांनो इथं पहिलं काय व्हायचं, निव्वळ HDFC बँकेचा जे आपण म्हणूया त्यांच्यावर प्रॉफिट ऑफ मार्जिन ते जास्त असायचं आणि त्या तुलनेमध्ये HDFC लिमिटेडचं मार्जिन कमी असायचं. पण आता दोन्ही एकत्र झाल्यामुळं झालं असं का मित्रांनो, त्यांचा प्रॉफिट मार्जिनवरती त्याचा परिणाम झाला. तर मित्रांनो हे इथं जे आपण म्हणूया हे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं. पण आता मित्रांनो पहिल्या दोन्ही कंपन्या वेगळ्या होत्या, आपण आता त्या एकत्र झाल्या. म्हणजे असं खाल्लं काय आणि असं उलटा हात करून खाल्लं काय, शेवटी एकच आहे ते. आणि नंतर मित्रांनो परत दुसरं महत्त्वाचं कारण, जी त्यांची आपण साधारणतः लोन ग्रोथची जी अपेक्षा होती, त्या अपेक्षेनुसार लोन ग्रोथ झालेली नाही. म्हणजे जे काही लोन त्यांनी बाहेर वाटायला पाहिजे होते, आता समजा टार्गेट असेल त्यांचं 100 करोड रुपये, ते 90 करोडच्या आसपास पूर्ण झाले. त्याच्यानंतर मित्रांनो परत डिपॉझिट, तर ते डिपॉझिट सुद्धा त्यांच्या अपेक्षेपेक्षा मित्रांनो जरा थोडे कमी आलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा झाला का FII जे आहेत म्हणजे फॉरेनचे गुंतवणूकदार आहेत, त्या लोकांनी एका दिवसामध्ये 10,000 करोड रुपयाचे मित्रांनो HDFC बँकेचे शेअर्स विकले. आता मित्रांनो आता त्यांनी विकलेत, घेणारा कोणीतरी आहे ना, घेणाऱ्याने घेतलेत भारतामध्ये. मग मित्रांनो LIC आणि बाकीच्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी ते शेअर सगळे विकत घेतलेत. विचार करा, 2 दिवसामध्ये मित्रांनो 20,000 करोड रुपयाचं कॅशमध्ये सेलिंग झाली, 15,000 करोड रुपयाची फ्युचरमध्ये सेलिंग झाली, 35,000 करोड रुपयाची सेलिंग 2 दिवसामध्ये फॉरेन गुंतवणूकदारांनी केली आहे. आणि तरी पण आपला निफ्टी किती पडला मित्रांनो, आपला निफ्टी फक्त 400 पॉईंट पडला 35,000 करोडला.
आणि मित्रांनो जर तसा जर विचार केला तर 35,000 करोडला निफ्टी जवळजवळ 1,500 ते 2,000 पॉईंट पडायला पाहिजे, पण पडला का? नाही पडला. आणि फक्त मित्रांनो सेलिंग कशामध्ये आलेली आहे? सेलिंग फक्त HDFC मध्ये आलेली, म्हणजे मार्केट चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आता फक्त मित्रांनो आता या शेअर्सवरती सेलिंग प्रेशर आहे. आता त्याच्यामध्ये मित्रांनो नवीन अपडेट अशी आलेली आहे, आपल्याला JP मॉर्गन ग्रुप माहीत असेल तर ह्या JP मॉर्गन ग्रुपनी मित्रांनो 10% त्यांना HDFC बँकेमध्ये स्टेक घ्यायचा आहे. विचार करा, जर एखाद्या बँकेचा शेअर्स 10% पडलाय आणि फॉरेनचा एक ग्रुप येऊन आता त्यांनी मित्रांनो रितसर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे त्यांनी अर्ज सुद्धा दिलाय, तर म्हणजे फॉरेनची एक कंपनी येऊन सांगते आम्हाला ह्या बँकेमध्ये 10% स्टेक घ्यायचा आहे, असं कसं? तर मित्रांनो आता हा नक्की शॉर्ट टर्म इम्पॅक्ट आहे. आता हा शेअर्स मित्रांनो जवळजवळ 1650 रुपयापासून 1475 पर्यंत खाली आलेला आहे. अजून फार तर फार मित्रांनो जर आपण फारच विचार केला म्हणजे फारच पडला तर 5%च्या खाली पडू शकत नाही. आपल्याला घ्यायची रेंज आहे मित्रांनो 1400 ते 1440च्या रेंजमध्ये भेटला ना, ब्लाइंड बाईंग झोन आहे, घ्यायलाच पाहिजे. आणि आणखीन जर मित्रांनो घेऊन जर आपण समजा वर्षभर थांबलं तर ह्या शेअर्समध्ये 20% रिटर्न आरामशीर भेटणार आहे. आता मित्रांनो बघा, आता काय असतं, हे ज्या अशा बातम्या असतात, रुमर्स असतात, त्याचा शॉर्ट टर्म इम्पॅक्ट होतो. आता पहिली गोष्ट म्हणजे बघा, बँकेत कुठलाही घोटाळा झालेला नाही, बँक लॉसमध्ये नाहीये, बँकेने काही आपलं गैरकानूनी काम सुद्धा केलेलं नाहीये. फक्त रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट त्यांच्या अपेक्षानुसार नाही आले आणि त्याच्यामुळे मित्रांनो हा शेअर्स पडलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला हा एक पॉईंट क्लिअर झाला, आपल्याला घाबरायचं कारण नाही. 1400 ते 1440च्या आसपास आल्यानंतर बकेट बाईंग करा, बकेट बाईंग. फार जेवढे पैसे असतील तेवढे म्हणजे तेवढे पैसे HDFC बँकेत लावा. आता दुसरी गोष्ट आपण आता आपला दुसरा विषय होता पॉलिकॅप. पॉलिकॅपचं बघा मित्रांनो, आपण बघितलं असेल शेअर्स एका दिवसात 20% पडला, त्याच्या आधी जवळजवळ 5-6% पडला. पण मित्रांनो आपण माझा टेलिग्राम चॅनल जो आहे त्याचं नाव आहे मित्रांनो संदीप कोठवळ शेअर मार्केट मराठी, तो जर आपण जॉईन केला असेल, तो आपला पब्लिक चॅनल आहे, सगळ्यांसाठी फ्री आहे, म्हणजे आपण कोणाकडनं 1 रुपया घेत नाही. त्याच्यावरती आपण मित्रांनो आपण कॅशमधले शेअर्स आपण फक्त त्याच्यामध्ये रिकमेंडेशन देतो. आता मित्रांनो त्यामध्ये मी 3800ला असताना घ्यायला सांगितला होता तो शेअर्स 4450 रुपये आज शेअर्स आहे. 10% वाढलाय, 3 ते 4 दिवसात वाढलाय. मी त्यावेळेस म्हटलं होतं 3800ला डोळे झाकून घ्या, 5500 हा शेअर्स महिन्याभराच्या आतमध्ये देईल, द्यायलाच पाहिजे. आता ह्या शेअरच्या बाबतीत काय झालं ते आपण बघूया. या शेअर्सवरती मित्रांनो, तर ह्या शेअर्सवरती छापा टाकला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की ह्या कंपनीनं 1000 करोड रुपयाचं अनबिलिंग सेलिंग केलं. आता हे मित्रांनो अनबिलिंग सेलिंग म्हणजे काय, तर असं असतं मित्रांनो बघा, आता म्हणजे हा व्हिडिओ मी मोबाईलवरती बनवतोय, समजा कल्पना करा मोबाईलवरती बनवते, कल्पना कशाला बनवतेस मोबाईलवरती, आणि हा मोबाईल मी समजा एक समथिंग आपण समजा अमाऊंट 25,000 रुपयाला घेतलाय मी, आणि मला त्याचं जे काय आहे मला त्याचं प्रॉपर बिल येतं रितसर, आणि कंपनी ज्यावेळेस हा डीलरला देते, कंपनी काय करते डीलरला पण विथ बिल देते, आणि समजा आपण कल्पना करूया डीलरला 22,000ला भेटतोय. पण कंपनीला काय वाटतंय माझं टार्गेट पूर्ण झालेलं आहे, आणि मग कंपनी काय करते, काही माल हा कंपनीतून विदाऊट बिल हा बाहेर काढते. आता कंपनीनं जर समजा बिलिंगनुसार माल बाहेर काढला तर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो. आता मग ही कंपनी काय करते, डीलरला म्हणते तुला 22,000ला भेटतो ना, मी तुला कॅशमध्ये तू माल घे, कॅशमध्ये बिल दे मला, विदाऊट बिलाचा मी तुला माल देतो, 20,000 रुपये तुला मोबाईल देतो. डीलरला 20ला भेटतो. परत डीलर म्हणतो ठीक आहे का मला 2,000 कमी भेटलाय, तर मला त्याच्यामध्ये मार्जिन 500 रुपये भेटायचं, मी मार्जिन 1,000 ठेवतो, आणि मी समोरच्या जो कोणी रिटेलर असेल रिटेलरला मार्जिन थोडं वाढून देतो. रिटेलर पण काय म्हणतो कॉम्पिटिशन चालू आहे, हा बाहेर 25ला देतो ना, मी 24ला देतो, पण मी तुला बिल देणार नाही. आता अशा पद्धतीने हा मित्रांनो माल अनबिलिंग बाहेर येतो, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स भेटत नाही, पण कंपनीला फायदा होतो. आता कंपनीला काय, आता कंपनीला पण तसा जो मोबाईल आहे डीलरला 20लाच द्यायचा असतो, आणि बिल वगैरे समजा दिले तर 2,000 त्यांना गव्हर्नमेंटला द्यायचे असतात, आणि तेच मार्जिन ते काय करतात डीलरला देतात. तर असं झालंय, आणि म्हणजे असा 1000 करोड रुपयाचा माल ह्या कंपनीने विकलाय पॉलिकॅपनं. पॉलिकॅपचे काय माहिती आहे, वायर येते, आपल्या घरातले लाईटीचे बटणं वगैरे येतात,
त्याच्यानंतर आपलं बरंचसं त्यांच्यावालं परत शेतीच्या मोटरी वगैरे, फॅन वगैरे असे बरेचसे त्यांचे प्रकार येतात. आणि मग मित्रांनो का त्यांच्यावरती छापा पडला. पण मित्रांनो बघा, टॅक्स चोऱ्या सगळ्याच कंपन्या करतात. सगळ्याच कंपन्या मित्रांनो माल सगळ्या अनबिलिंग हा विकतात. आपण कुठेही जा, इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये जर माल घ्यायला गेलो, आपल्याला कोणी पक्क बिल देतंय, साध्या कागदावरती लिहून देतात. जर पक्क बिल मागितलं तर आपल्याकडनं 8% GST घेतात. मग ते का घेतात? त्याचं मेन कारण असं आहे, तुमचा फायदा, दुकानदाराचा फायदा, सरकारचा तोटा. आणि मग आता हे कुठंतरी मित्रांनो काय सेटल होणार. पण विचार करा मित्रांनो, पॉलिकॅब कंपनी ही त्यांच्या फील्डमधली नंबर 1 कंपनी आहे. 70,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे. त्यांचा मित्रांनो मागच्या वर्षीचा नफा 1700 करोड आहे. कंपनीकडे कॅश किती पडलेली आहे कल्पना करा. किती असेल? 100 कोटी, 200 कोटी, 7,500 करोड रुपयाची कॅश खात्यावर पडलेली आहे. कंपनीवरती कर्ज काही नाहीये. आता मग काय होईल? आता ही केस वगैरे काय त्यांची दाखल झाली, सेटलमेंट होणार, सरकार त्यांना 100-200 करोड रुपयाचा फाईन लावणार. ते सुद्धा कॅश काढून त्यांना हसत हसत प्रकरण मिटणार. म्हणून तर हा शेअर्स मित्रांनो गेल्या 2-3 दिवसामध्ये 10% वाढलेला आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला एकदम असं सांगतो, साधारणतः हा शेअर्स ना 2 ते 3 महिन्यामध्ये परत तुम्हाला 5,500 रुपयाला बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो बघा, हे जे रुमर्स असतात ना, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये असे रुमर्स येणं आणि त्या शेअर्समध्ये जर करेक्शन आलं तर ती खरेदीची आपल्याला नामी संधी जी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो संधी शोधायच्या असतात. आणि तेव्हा मित्रांनो बघा, तर एकंदरीत जर आपण विचार केला मित्रांनो, आपल्याला घाबरायचं कारण नाही HDFC बँकेमध्ये, पॉलिकॅबमध्ये सुद्धा काही घाबरायचं कारण नाही आहे. आपल्याला मित्रांनो जर समजा पॉलिकॅबमध्ये परत तुम्हाला 10% करेक्शन भेटलं, बिंदास बाय करा. तुम्ही मित्रांनो 1400 ते 1440च्या रेंजमध्ये तुम्ही HDFC बँक बाय करा. काही घाबरायचं कारण नाही. उलट मित्रांनो काय होतं, आपण काय करतो, ज्या वेळेस असं काही आपल्याला संधी येते, घाबरतो, अरे आणखीन खाली आला तर, आणि मग मित्रांनो आपल्या हातातली खूप मोठी संधी निघून जाते. आणि त्या मित्रांनो एकंदरीत बघा, आता हे मी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे का आपल्याला HDFC बँकेत काय करायचं आहे, पॉलिकॅबमध्ये काय करायचं आहे. काही करायचं नाही, खाली आल्यानंतर घ्यायचं, होल्ड करा, 5-6 महिन्यानंतर पैसाच पैसा. तुम्ही म्हणाल पैसा ठेवायचा कुठं, तर ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो. आणि त्या मित्रांनो ही का म्हणजे एकंदरीत मी आपल्या मनातली भीती घालवायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सांगता माझ्या पण मनातली भीती बरीचशी दूर झाली आहे. जर माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आपली मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्याच नावाने आहे मित्रांनो, माझ्याच नावाने आहे. जो आपण चॅनल बघतो त्या नावाने आहे. पब्लिक चॅनल आहे, तो पण फ्री आहे, कुठलेही पैसे आपण घेत नाही आहे. आणि त्याच्यावरती फक्त आपण कॅशमधलेच ट्रेड आपण टाकतोय. शॉर्ट टर्म ट्रेड असतात, इंट्राडे नसतात. ती सुद्धा मित्रांनो ध्यानात घ्या. आणि जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.